या बातमीचे प्रायोजक आहेत आळंदकर रॉयल किड्स झोन, शॉप नंबर 4, राहत सेंटर, पार्क सिद्धेश्वर पेठ, सोलापूर। त्यांचं म्हणणं आहे की सरकारला काही पडलेलं नाही शेतकऱ्यांना। नाही, आता सरकारला शेतकऱ्याचं पडलेलं नाही म्हणूनच आम्ही बांधावर या ठिकाणी सगळं शेतकऱ्याचे कैवारी म्हणून, मंत्री म्हणून या ठिकाणी बांधावर पडलो कालपासून। आदित्य ठाकरेंनी चार्टर प्लेननी यावं आणि 1 तासात शेतकऱ्याच्या बांधावर येऊन 3 वर्षानंतर फोटोशूट काढावा आणि या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाबतीत पुतना मावशीचं प्रेम दाखवावं, याच्यासारखं दुर्दैव तर काहीच नाही। आदित्य ठाकरे असंही मला कळालं की म्हणले की महाराष्ट्राला कृषी मंत्री कोण माहित नाही। माझं म्हणणं आहे की आदित्य ठाकरेंनी मी एकदा दोघांनी बैलजोडी टिफनीवरती बसावून कोण दुरीत टिफन मारतय बघावं। म्हणजे तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात जन्माला घेऊन आल्याला, तुम्हाला शेती माहित नाही, बांध माहित नाही, आता 3 वर्षानंतर बांधावर येतात, तेही निवडणुका समोर आल्यात म्हणून। अशा गलिच्छ राजकारणाला मला काही उत्तर द्यायचं नाही। हे राजकारण करण्यासाठी आता दौऱ्यावर आहेत, आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या दुःखात आणि शेतकऱ्याला मदत करण्यासाठी या ठिकाणी जे आम्ही कटिबद्ध आहोत। का आम्ही शेतकऱ्याची पोरं आहेत, शेवटी आज पदावर असू नसू, पण जोपर्यंत पदावर आहोत आणि शेतकऱ्याला मदत करायच्या ऐपत भगवंताने आम्हाला जर दिली असेल तर आम्ही आमची सगळी प्रतिष्ठा पणाला लावून अशा संकटाच्या काळात शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, हीच सरकारची भूमिका आहे आणि ती आम्ही मानतो। राज ठाकरे म्हणतायत की सरकारला चांगली वेळ आहे, या संदर्भात अग्रिम हे देण्याची तरतूद अशी आहे की असे ज्या वेळेस अतिवृष्टीचं संकट येतं, ज्यावेळेस पीक हे आपल्या हार्वेस्टिंगच्या अगोदरच्या परिस्थितीत असतं आणि त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस रबी चांगली दिसायला, खरीप चांगली दिसायला लागतं आणि क्रॉप चांगलं दिसायला लागतं, ज्यावेळेस यावेळेस तर बंपर क्रॉप आपण महाराष्ट्रामध्ये पाहत होतो आणि अशात अतिवृष्टी निर्माण झाल्यामुळं आणि अतिवृष्टीमुळे पीक पाण्याखाली गेल्यात, या संकटाच्या काळात 25% अग्रिम देणं आणि अंतिम कापणी प्रयोगानंतर किती नुकसान नेमकं झाले त्याच्यानंतर क्रॉप इन्शुरन्स देणं। खरं तर हा फायदा 1 रुपयातच शेतकऱ्यांना मिळतोय, मागेही या ठिकाणी दिला। काही ठिकाणी ज्या कंपन्यांनी अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची अडचणी निर्माण केली त्या कंपन्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करायला सुद्धा मागं पुढे पाहिलं नाही। त्या ठिकाणी कारवाई करून शेतकऱ्यांच्या पदरात आम्ही पीक विमा कंपनीचे पैसे या ठिकाणी जे शासनाने भरलेले आहेत, मला तर सांगायला या ठिकाणी अतिशय आनंद होतोय की मागच्या वेळेस 8,000 कोटी सरकारने राज्य, शेतकरी आणि केंद्र सरकारचे मिळून हप्ता भरला, तर 8,000 कोटी शेतकऱ्यांना या ठिकाणी महाराष्ट्रातल्या मागच्या वर्षी पीक विमा देण्यात आला। म्हणजे 1 रुपयाचा फायदा सुद्धा पीक विमा कंपनीला आपण होऊ दिला नाही। त्यामुळे यावेळेस सुद्धा त्याच्यापेक्षा अभूतपूर्व परिस्थिती आत्ताच निर्माण झाली अतिवृष्टीमुळे, तर पीक विमा कंपनींना सुद्धा आम्ही तेवढ्याच ताकदीने शेतकऱ्यांना मदत करायला सांगितलं। त्यांचं म्हणणं आहे की सरकारला काही पडलेलं नाही शेतकऱ्यांना। नाही, आता सरकारला शेतकऱ्याचं पडलेलं नाही म्हणूनच आम्ही बांधावर या ठिकाणी सगळं शेतकऱ्याचे कैवारी म्हणून, मंत्री म्हणून या ठिकाणी बांधावर पडलो कालपासून। आदित्य ठाकरेंनी चार्टर प्लेननी यावं आणि 1 तासात शेतकऱ्याच्या बांधावर येऊन 3 वर्षानंतर फोटोशूट काढावा आणि या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाबतीत पुतना मावशीचं प्रेम दाखवावं, याच्यासारखं दुर्दैव तर काहीच नाही। आदित्य ठाकरे असंही मला कळालं की म्हणले की महाराष्ट्राला कृषी मंत्री कोण माहित नाही। माझं म्हणणं आहे की आदित्य ठाकरेंनी मी एकदा दोघांनी बैलजोडी टिफनीवरती बसावून कोण दुरीत टिफन मारतय बघावं। म्हणजे तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात जन्माला घेऊन आल्याला, तुम्हाला शेती माहित नाही, बांध माहित नाही, आता 3 वर्षानंतर बांधावर येतात, तेही निवडणुका समोर आल्यात म्हणून। अशा गलिच्छ राजकारणाला मला काही उत्तर द्यायचं नाही। हे राजकारण करण्यासाठी आता दौऱ्यावर आहेत, आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या दुःखात आणि शेतकऱ्याला मदत करण्यासाठी या ठिकाणी जे आम्ही कटिबद्ध आहोत। का आम्ही शेतकऱ्याची पोरं आहेत, शेवटी आज पदावर असू नसू, पण जोपर्यंत पदावर आहोत आणि शेतकऱ्याला मदत करायच्या ऐपत भगवंताने आम्हाला जर दिली असेल तर आम्ही आमची सगळी प्रतिष्ठा पणाला लावून अशा संकटाच्या काळात शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, हीच सरकारची भूमिका आहे आणि ती आम्ही मानतो।